नमस्कार मित्रांनो, डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 20 जानेवारी 2026 रोजी शिक्षक भरती प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वाचे 2 शासन निर्णय निर्गमित केले आहेत. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हे मोठे बदल करण्यात आले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नवीन बदलांची सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. एका उमेदवाराची एकदाच निवड. नियम. आता एका उमेदवाराची चालू चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांसाठी मिळून केवळ एकाच पदावर नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. परिणाम. एकदा एका पदावर निवड झाली की त्याच चाचणीच्या गुणांवर तो उमेदवार दुसऱ्या कोणत्याही जाहिरातीसाठी पात्र ठरणार नाही. अपवाद. जर उमेदवाराला पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा उदाहरण प्राथमिक ऐवजी माध्यमिक वरच्या गटात जायचे असेल तरच तो पात्र ठरेल. परंतु त्याच गटात पुन्हा अर्ज करायचा असल्यास त्याला नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा. नियम. उमेदवार आपल्या पसंतीनुसार आणि अर्हतेनुसार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करू शकतील. व्याप्ती. ही 50ची मर्यादा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या निवडीसाठी स्वतंत्रपणे लागू असेल. उद्देश. यामुळे पोर्टलवरील निवडीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेगवान होईल. वयोमर्यादेत 2 वर्षांची सवलत. नियम. सन 2022 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे येणाऱ्या जाहिरातींसाठी उमेदवारांना वयोमर्यादेत 2 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. गणना. उमेदवाराच्या वयाची गणना ही जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकास धरली जाईल. सेमी इंग्रजी शाळांसाठी शैक्षणिक अर्हता. मूळ नियम. इयत्ता 1ली ते 8वी सेमी इंग्रजी शाळांसाठी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून डीटीएड असणे आवश्यक होते. सुधारणा. जर सामाजिक प्रवर्गातून असे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर पद रिक्त न ठेवता खालील पात्रतेचे उमेदवार विचारात घेतले जातील. ज्यांनी 12वी विज्ञान इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे किंवा ज्यांनी BA, MA इंग्लिश पूर्ण केले आहे किंवा ज्यांनी BSc, MSc इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे. खाजगी संस्थांच्या मुलाखत प्रक्रियेवर नियंत्रण. प्रमाण. मुलाखतीसाठी संस्थांना एकास 3 या प्रमाणात एका जागेसाठी 3 उमेदवार पोर्टलवरून उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. वेळेचे बंधन. संस्थेला उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांच्या आत निवड प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. कारवाई. जर संस्थेने योग्य उमेदवाराला नियुक्ती नाकारली किंवा प्रक्रिया विनाकारण प्रलंबित ठेवली तर शिक्षण अधिकारी त्या संस्थेचे ते पद 2 शैक्षणिक वर्षांसाठी व्यापगत रद्द करण्याची कारवाई करतील. रिक्त पदांची फेरभरती. नियम. जर मुलाखतीनंतरही काही पदे रिक्त राहिली तर ती पदे पुन्हा पोर्टलवर प्रसिद्ध केली जातील. पुढील संधी. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी आधी प्राधान्यक्रम दिला होता पण ज्यांची कुठेही निवड झालेली नाही अशा उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुन्हा संधी दिली जाईल. हे सर्व नियम शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 पासून पुढील सर्व भरती टप्प्यांसाठी लागू राहतील. शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2026 नुसार हे बदल अधिकृत आहेत. धन्यवाद. Audio